पोहोचलेला आहे। भाजप आणि शिंदेची शिवसेना 122 जागा काबीज करण्यात यशस्वी ठरले, तर ठाकरे बंधूंना 72 जागा मिळताना दिसताय। काँग्रेसला 19 आणि इतर लहान पक्षांना 11 जागा मिळताना सध्या आपल्याला दिसतायत। इतर 11 मध्ये एमआयएम 7, सपा 2, मनसे 5, राष्ट्रवादी 2 तर पवार गटाला केवळ एका जागेवर विजय मिळालेला आहे। मात्र अद्यापही 34 जागांचा निकाल बाकी आहे, त्यामुळे हे आकडे काहीसे बदलू शकतात। मात्र चित्र स्पष्टच आहे असं मोठ्या राजकीय नेत्यांकडून सांगितलं जात आहे। मात्र तरी सुद्धा मुख्य आकडा काय असतो, फायनल आकडा काय असतो, याकडे सर्वांचं लक्ष आहे। कल जे आहेत ते सगळ्या जागांचे हाती आलेत। प्रभाग 155 ठाकरेंच्या सेनेतून स्नेहल शिवकर या विजय झालेले आहेत। तर मोठी बातमी, स्नेहल शिवकर विजय झाल्या। ठाकरेंच्या सेनेला आणखी एक यश जे ते आता मिळालेलं आहे। तर मुंबईच्या प्रभाग 155 मधली मतमोजणी संपली आणि स्नेहल शिवकर विजयी झाल्या। हा निकाल आता हाती आलेला आहे। कल सगळे हाती आलेत, मात्र मुंबई प्रभाग 149 भाजपचे सुषम सावंत हे विजयी झालेले आहेत। आघाडी पिछाडीनंतर आता मुख्य निकाल हे समोर येण्यास सुरुवात झालेली आहे। सुषम सावंत हे या ठिकाणी विजयी झाले असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। प्रभाग 149 मधला हा निकाल भाजपचा आणखी एक नगरसेवक या ठिकाणी विजयी ठरलाय। भाजपचे उमेदवार आहेत सुषम सावंत, त्यांनी आता विजयी धुरा जी आहे ती फडकावलेली आहे। मुंबईत प्रभाग 149 मधला हा निकाल। तर संभाजीनगरात वंचित उमेदवाराचा पराभव झाला आणि त्यानंतर राडा सुद्धा या ठिकाणी झालेला आहे। वंचित उमेदवाराचा पराभव झाला, त्यानंतर राडा झालेला आहे आणि कार्यकर्ते थेट रस्त्यावर उतरले। संभाजीनगरात वंचित उमेदवाराचा पराभव झाला, त्यानंतर हे सर्व कार्यकर्ते जे आहेत ते रस्त्यावर उतरलेत। राडा संभाजीनगरात पाहायला मिळते। छत्रपती संभाजीनगरात मतमोजणी वेळी देखील राडा झालेला आहे आणि त्यानंतर आता उमेदवाराची हार झाल्यानंतर देखील हा राडा पाहायला मिळतोय। या ठिकाणी आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये ही रॅली निघालेली होती आणि त्या दरम्यान खरं तर हा राडा झालेला आहे। आता पोलिसांचा चोख बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी आहे। छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी वंचित उमेदवाराचा पराभव झाला आणि त्यानंतर राडा झाला। वंचितच्या पराभूत उमेदवाराचे कार्यकर्ते थेट रस्त्यावर उतरलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरातली ही दृश्य आपण पाहतोय। कार्यकर्ते जे आहेत ते झेंडे घेऊन सध्या रस्त्यावर उतरलेले आहे। पोलीसही या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात हे कार्यकर्ते सध्या रस्त्यावर उतरले। एकंदरीत आपण या ठिकाणी पाहू शकतोय मोठ्या संख्येने कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेले होते। पराभूत उमेदवाराचे हे सर्व कार्यकर्ते आहेत जे की रस्त्यावर उतरलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील भाजपला घवघवीत यश मिळालं, वंचितला अपेक्षित तितकं यश मिळू शकलेले नाही। मुंबईमध्ये प्रभाग 222 मधली अपडेट, रीटा मकवाना, भाजपच्या रीटा मकवाना